गुड इव्हनिंग माझ्या मुलांनो. आहात सगळे व्यवस्थित? बरं, आज शिकूया वाक्य रूपांतर. वाक्याचे प्रकार हे आपलं शिकून झालं आहे, पण त्याच्यावर आपल्याला सराव घेतलाच पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला कितपत येतं. तो आज हम वाक्य रूपांतर पढ़ेंगे. वाक्य रूपांतर क्या होता है? वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन. देखो, वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचा रूपात किंवा रचनेत केलेला बदल होय. अब वो क्या बोल रहा है कि वाक्य रूपांतर का मतलब क्या होता है कि वाक्य के रूप या रचना में बदलाव होना. आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्य बोललो तर ऐकणाऱ्यालाही कंटाळवाणी वाटतात. मैं भी अगर एक तरीके से कंटिन्यू बोलते रहूँगी ना तो आपको भी सुनते सुनते कंटाळा आएगा. यही चीज़ वो बोल रहा है कि एकाच स्वरूपात आपण बोलत राहिलो ना कि आपल्याला कंटाळा येणार. आप जब मराठी का कोई लेसन पढ़ते हो तो हम उसको कंटिन्यूएशन में नहीं पढ़ते. वाक्य में जब प्रश्न चिन्ह आएगा तो हमें इस तरीके से बोलना होता है. कुठे गेला होतास? अरे बाप रे. किंवा आज जगात सर्वसुखी कोण आहे? तो उस भाव से हमें पढ़ना होता है. म्हणजे बोलताना किंवा ऐकताना आपल्याला कंटाळा नाही यायला पाहिजे ह्या प्रकारे. तसेच लेखकांनी एकाच साच्याची वाक्य लिहिली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. इनको ये भी यही बोल रहा है कि लेखक ने अगर कविता, गोष्ट, स्टोरी लिहिताना, कथन लिहिताना एकासारखे वाक्य वापरले की वाचणारा जो असतो त्यालाही कंटाळा येतो. म्हणून वाक्यरचनेतील बदल गरजेचा ठरतो. वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याचा अर्थात अजिबात बदल होत नहीं. अब इसका मतलब क्या था? वाक्याचे रूपांतर करताना वाक्य का रूप या उसकी रचना हम जब बदलते हैं तो वाक्य के अर्थ में कोई बदल नहीं होता. यावर्षी आपल्याला प्रश्नार्थक, विधानार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी वाक्यांचे रूपांतर शिकायचे आहे. इस वाक्य का जो टाइप है, वाक्याचे जे प्रकार आहे ते झाला आहे. आज त्याचाच आपण सराव करूया. अब देखो, एग्जाम में म्हणजे परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कसे असतात? प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. जगात सर्वसुखी असा कोण आहे? अब यहाँ पे ब्रैकेट में आप देख रहे हो ये प्रश्नार्थक वाक्य है. जगात सर्वसुखी ऐसा कौन है? जग में सबसे सुखी ऐसा कौन है? अब मैं कहूँगी इसको आपको विधानार्थी वाक्य में चेंज करना है. इस वाक्य को, वाक्य का मतलब नहीं बदलेगा, उसकी रूप रचना बदल गई. विधानार्थी बनवताना जगात सर्वसुखी ऐसा कोई नहीं. यहाँ पूछ रहा है जग में सबसे सुखी ऐसा कोई है क्या? मैंने कहा जग में सब सुखी ऐसा कोई नहीं है. जगात सर्वसुखी ऐसा कोण आहे? प्रश्नार्थ. जगात सर्वसुखी ऐसा कोणी नहीं. इसका मतलब ये हुआ कि सर्वसुखी कोई भी नहीं है. मतलब एक ही हुआ दोनों सेंटेंस का. ध्यान से देखो आप. लेकिन उसकी रूप रचना, उसकी रूपरेखा हमने बदल दी. वरील उदाहरणात होकारार्थी प्रश्नांचे रूपांतर मात्र विधानार्थी रूपांतर नकारार्थी झाले आहे. इस वाक्य में होकारार्थी प्रश्न का जो रूपरेखा है वो विधानार्थी न होकर नकारार्थी में किया है. क्यों किया है? क्योंकि विधानार्थी के ही दो फॉर्म हैं, होकारार्थी और नकारार्थी. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? नकारार्थी प्रश्न.
अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. अपमान करने पर किसको गुस्सा नहीं आता? क्वेश्चन मार्क. अब इसे मैं होकारार्थी में चेंज कर रही हूँ. विधानार्थी के ही 2 फॉर्म है, होकारार्थी और नकारार्थी. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. यहाँ कह रहा है अपमान करने पर किसको गुस्सा नहीं आता. अपमान करने पर सबको गुस्सा आता है. उसी बात को उसने होकारार्थी में उसकी रूपरेखा बदल दी. मग असे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. या दोन्ही उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराचा अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. ये ध्यान में रखिए. प्रश्न अगर होकारार्थी है, पॉजिटिव है, तो विधानार्थी वाक्य में उसको बनाते वक्त नेगेटिव होना चाहिए. जैसे मी उशिरा आली नाही. उशिरा मतलब देर से आना. मी लवकर आली. बात एक ही हुई ना. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. ये वीडियो आपको बार बार देखना है तब तक जब तक कि कॉन्सेप्ट क्लियर नहीं होता. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. अब उद्गारार्थी और विधानार्थी. उद्गारार्थी एक्सक्लेमेटरी जिसे आप बोलते हो. केवढी उंच इमारत ही. हमारे मुंह से उद्गार निकला है एक आश्चर्य का. केवढी उंच इमारत ही. अब उसको सिंपल सेंटेंस में क्रिएट कर रहे हैं विधानार्थी. ही इमारत खूप उंच आहे. वाक्यात बदल झाला. केवढी उंच इमारत ही. ही इमारत खूप उंच आहे. किती पाऊस पडला हो काल रात्री. काल रात्री खूप पाऊस पडला. तो इसे कहते हैं वाक्य का रूपांतर. मग हे तुम्ही वाचन करायचं आहे आणि प्रॅक्टिसही करायची आहे. ह्याचा सराव पण घ्यायचा आहे स्वतःशी. ते मी आज विचारणारच आजच्या लेक्चरमध्ये. आपण पाहूया. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे मी पाठवलेली व्हिडिओ हे तुम्हाला पाहायची आहे.